भाजप आमदार बबनराव लोणीकरांची आता कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये लोणीकरांनी राजेश टोपेंना शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय आणि जिल्हा बँकेत मुलगा राहुल लोणीकर याला उपाध्यक्षपद न मिळाल्याने आता लोणीकरांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला जातोय। मात्र पुढारी न्यूज या ऑडिओची पुष्टी करत नाही। राजकीय क्षेत्रातून आताची मोठी बातमी समोर येते तर भाजप आमदार बबनराव लोणीकरांची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे। अर्जुनराव पण बोलले, मी पण बोललो, दानवेंना दोघांनी बोललो। ते म्हणले भैया साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही, पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे। तर काय बोलणार आम्ही? मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण। मी काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात। तर मी त्यांना म्हणलं हे असं असं आहे। ते म्हणलं आपण पहिल्यांदा बोललो बबनरावांना, त्यात आले नाही, चर्चेत नव्हते, हे नव्हते। मी म्हणलं ते काही असो, पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय। तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं। ते म्हणले नाही मला ह्यावेळेस साहेब राजकारण मोठं नसतं, त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये, आम्हालाही माहिती आहे। एकच सांगू का, मी ह्यांना आणि तुम्ही शब्द दिला, अर्जुनरावच्या बंगल्यावर बोलला, चर्चा केली, पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही। अरे तुझ्या टोप्या कडू तो टक्कल फोडतो, चोर कुत्रा।